नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कामगिरी करत सराफा दुकान फोडणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे। स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत 2 मुख्य आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतला आहे आणि या कारवाईत तब्बल 28,51,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांनी या मोठ्या कारवाईची माहिती दिली आहे। स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीचा माग काढलाय। या प्रकरणात पोलिसांनी 2 मुख्य आरोपींसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलाय। तपासादरम्यान आरोपींकडून तब्बल 28,51,500 रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी सराफा दुकान फोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला होता। या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा सुरू केलाय। गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने शिताफीने तपास करत अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेत। या कारवाईमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे। दरम्यान आरोपींनी आणखी कुठल्या गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत। नागपूर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याची आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे। त्याच्यात घरफोडी झाली होती आणि त्याच्यात मोठा जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता। त्याच्यात सोनं होतं जवळपास 340 ग्राम, त्याशिवाय 1.5 किलो चांदी होती आणि 5 लाख कॅश असं त्यांनी सांगितलं होतं। मग हे या केसमध्ये आमचे संपूर्ण टीम म्हणजे झोन 1ची आणि क्राईम ब्रांच त्यांचे सगळे अधिकारी याच्यात लागले आणि एक मोठा चॅलेंज होता आणि जवळपास 12-13 तासामध्ये ही जी चोरी होती, घरफोडी होती, ती डिटेक्ट झाली आणि त्याच्यात 310 ग्राम सोनं तसेच 1.7 kg म्हणजे जवळपास 1.5 किलोपेक्षा जास्त चांदी रिकव्हरी झाली आणि तसेच 50,000च्या कॅश पण रिकवर झालेला आहे। आता 5 लाख झाले की ते कॅशमध्ये तो त्याला सांगता येत नाही फिर्यादीला, परंतु असे एक जवळपास सगळी रिकव्हरी झालेली म्हणजे सिल्वर त्यांनी कमी सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त सिल्वर आपण रिकवर केलेलं आहे।